करूया. पहिला बघा क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय ना. होय. हा चला स्टार्ट करा. बघा पहिला क्वेश्चन काय दिलाय. 25 चे आहेत सगळे PYQ. 1/x इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस 1/x क्यूब हे रेस टू पॉवर 23 आहे बघा. इंटिग्रेशन 1/x क्यूब 3x रेस टू -24 इथं तुम्ही 3/x रेस टू 24 प्लस 1/x रेस टू 26 आणि रेस टू 1/23 केला तर चालतंय बघा. आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे -α/3 इंटू α+1. कम्पेरेटिव्ह करून आपल्याला अल्फा आणि बीटा फाइंड करायचं आहे. अल्फा बीटा गॅमा. इथे काय करू शकताय बघा. इंटिग्रेशन ऑफ 1/x क्यूब इथे कॉमन किती येईल बघा डिनॉमिनेटर मधून. 1/x रेस टू 23 कॉमन घ्या कारण रेस टू पॉवर 1/3 आहे. x रेस टू 1/x रेस टू 23 कॉमन घेतलं तर राहिलं काय बघा 3/x प्लस 1/x क्यूब आणि टोटल रेस टू 1/23 dx आलं. परत जर सेपरेट केलं तर 1/x प्लस 1/x क्यूब आणि x रेस टू 1/23 पॉवर रेस टू 1/23 म्हणजे 23 कॅन्सल होईल 1/x राहील इंटू ब्रॅकेट 3/x प्लस 1/x क्यूब रेस टू 1/23 इंटू dx. बघा बरोबर आहे का. आणि जे 1/x आता आहे ना ते आज जर मल्टिप्लाय केलं तर 1/x² प्लस 1/x रेस टू 24 बघा होईल का. असं आता 1/x ने मल्टिप्लाय केलं आणि इंटू ब्रॅकेट 3/x प्लस 1/x क्यूब होल रेस टू 1/23 dx झालं. आता इथं सबस्टिट्यूशन कोणाला ठेवू शकतोय बघा की जे पॉवर रेस टू 1/23 आहे ना म्हणजे 3/x प्लस 1/x क्यूब ला सबस्टिट्यूशन ठेवलं तर काय होईल बघा. पुट 3/x प्लस 1/x क्यूब ला t ठेवा आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू x. तर याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर 3 तर आहे तसं लिहा. 1/x चा डेरिव्हेटिव्ह येणार -1/x² प्लस आता 1/x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढताना बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x रेस टू n फॉर्म्युला जो येणार तो -n रेज टू x रेस टू n प्लस 1 येईल. म्हणजे 1/x क्यूबचा जो डेरिव्हेटिव्ह येईल बघा तो -3/x रेस टू 4 राहील आणि t चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो dt/dx येईल. म्हणजे कॉमन तुम्हाला -3 कॉमन घेता येईल का बघा. -3 कॉमन घेतला तर राहणार ब्रॅकेटमध्ये 1/x² प्लस 1/x रेस टू 4 आणि जर dx इकडे घेतला तर राहणार व्हॅल्यू dt. रेस टू पॉवर मधले एक्झाम्पल समजतात का बघा. हे की ही जी व्हॅल्यू पॉवर मध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये रेस टू 1/23 आहे त्यामुळे कॉमन काढला पण x रेस टू 23 हे कॅन्सल आउट होऊन जी व्हॅल्यू आली बघा आता ती पॉवर मध्ये राहिलेली आहे. जो ब्रॅकेट रेस टू 1/23 आहे त्याला सबस्टिट्यूशन ठेवून टाकला आपण 3/x प्लस 1/x ला t ठेवलं आणि डेरिव्हेटिव्ह काढला तर इथं बरोबर ऍडजस्टमेंट होतोय का बघा की 1/x² प्लस 1/x रेस टू 4 इंटू dx इथं ऍडजस्टमेंट होईल. म्हणजे हे बघा 1/x² प्लस 1/x रेस टू 4 ब्रॅकेट कम्प्लीट dx आणि जर -3 इकडे घेतला तर -dt/3 राहील. म्हणजे परत एक्झाम्पल तुमचं जे राहील बघा ते काय होईल बघा की 1/x² प्लस 1/x रेस टू 4 इंटू dx जे राहिले ती व्हॅल्यू येणार -dt/3 आणि याला जी पूर्ण आपण सबस्टिट्यूशन ठेवलेलं आहे ती व्हॅल्यू आहे ठेवली t तर t पॉवर 1/23 झालं. आता ह्याच्यामध्ये परत इंटिग्रेशन तुम्हाला सोडताना -1/3 तर कॉन्स्टंट म्हणून बाहेर येईल आणि रेस टू जे राहिलं बघा ते t रेस टू 1/23 इंटू dt होईल. आता याच्या पुढचं इंटिग्रेशन तुम्हाला काढायचं असेल तर काय होईल बघा. t रेस टू 1/23
23 म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करूया. म्हणजे बाहेर राहिलेली व्हॅल्यू तुमची -1/3 आणि टी रेस टू 1/23 प्लस 1 एक इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स फॉर्म्युला यूज केला अपॉन 1/23 प्लस 1 प्लस सी होईल. बघा बरोबर आहे का? त्यानंतर बघा आता सिम्प्लिफिकेशन करा. -1/3 एक्स रेस टू हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्ही 24 रेस टू 23 राहणार आणि अपॉन पण राहणार 24/23 प्लस सी. थोडंसं अजून जरा सिम्प्लिफाय केला तर रेसिप्रोकल केला तर ते 23/24 एक्स रेस टू 24/23 प्लस सी येईल. -23 हे जर सॉल्व्ह करून बघा 72 टी येणार ना. इथं ह्या बाजूला जे एक्स लिहिलेलं आहे तिथं तुमचं टी येईल. ही व्हॅल्यू येणार टी रेस टू 24/23 टी रेस टू 24/23 आणि टी ला जे सबस्टिट्यूट केले बघा आपण टी ला सबस्टिट्यूट केलेलं आहे 3/x प्लस 1/x³. ते परत रिपीट व्हॅल्यू पुट करा तिथं. टी ची व्हॅल्यू जी आलेली आहे 3/x प्लस 1/x³ आणि पॉवर 24/23 प्लस सी राहणार. आता कम्पेरेटिव्ह बघा जसं तुम्हाला RHS दिलं आहे एक्झाम्पल मध्ये की -α/3 इंटू अल्फा प्लस 1 इंटू ब्रॅकेट जे दिलेलं आहे ते तुम्ही सिम्प्लिफाय करा, कम्पॅरिझन करा, अल्फा बीटा गॅमा फाइंड करून घ्या आणि फायनली जे तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर सांगितलेलं आहे की अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा त्याचं सम करून टाका. एक्झाम्पल कळालं का बघा. कोणाला काय डाऊट असेल तर बघा. शंका असेल तर विचारा, झाला असेल तर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघा कळालं का बघा सगळ्यांना. पॉवर मध्ये असेल तर कशा पद्धतीने सोडवायचं आहे हे 2025चं पहिला क्वेश्चन झाला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलं बघा. सेकंड क्वेश्चन थोडा लेंदी, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया पहिला. हा बघा क्वेश्चन आता थर्ड. एफ ऑफ एक्स दिलाय बघा आणि एफ ऑफ एक्स तुम्हाला दिल्यानंतर किती दिलाय बघा. x³ इंटिग्रेशन ऑफ x³ इंटू रूट ऑफ 3 मायनस x² दिलाय. एफ ऑफ एक्स जो दिलाय बघा इंटिग्रेशन ऑफ x³ इंटू रूट ऑफ 3 मायनस x² dx दिलाय आणि व्हॅल्यू आपल्याला 5 टाइम्स ऑफ एफ ऑफ रूट 2 ची व्हॅल्यू -4 दिलेली आहे. ते सॉल्व्ह करताना बघा इंटिग्रेशन की x³ आहे रूट मध्ये 3 मायनस x² आहे. याच्यावर कसा विचार कराल बघा की रूट मध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला तर सबस्टिट्यूशन ठेवायला पाहिजे आपल्याला. म्हणजे 3 मायनस x² ला तर t ठेवला पाहिजे. 3 चा डेरिव्हेटिव्ह तर 0 येणार, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x येणार. पण इथं आपण क्रिएट करायला पाहिजे ना x. मग x³ आहे ना ते स्प्लिट करा. x² इंटू रूट मध्ये 3 मायनस x² इंटू x dx केलं तर चालेल का बघा. x³ जे आहे ते स्प्लिट केलं, x² इंटू x केलं. ओके बरं. मग आता सबस्टिट्यूशन आपल्याला पुट करायला पाहिजे बघा. 3 मायनस x² ला t केलं आणि जर ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह -2x dx इज इक्वल टू dt होईल. आपल्याला रिक्वायर्ड किती आहे बघा x dx. देअरफॉर x dx इज इक्वल टू dt बाय -2 राहील. ठीक आहे. तर आता परत बघा तुम्हाला एफ ऑफ एक्स काय मिळेल. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x². x² ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला टी मध्ये पुट करायला पाहिजे ना. तर इथं x² ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल बघा. ही जी व्हॅल्यू आहे ना इथं 3 मायनस x² इज इक्वल टू टी. त्याच्यावरून तुम्हाला x² ची व्हॅल्यू जी मिळेल ती 3 मायनस टी मिळेल का बघा x² ची व्हॅल्यू. तर जो एफ ऑफ एक्स जो तुमचा लिहिलेला इथं
इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मीन्स इन टर्म्स ऑफ टी काय येणार बघा 3 मायनस टी. 3 मायनस एक्स स्क्वेअरला टी ठेवलाय म्हणजे ती व्हॅल्यू येणार रूट टी आणि रिमेनिंग जो एक्स डीएक्सचा जो पार्ट आहे तो मायनस dt बाय 2 राहील. ओके, तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू -1/2 कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट घ्या आणि रूट टी नात मल्टिप्लाय केला तर 3 इंटू टी रेस टू हाफ राहणार आणि टी रेस टू 1/2 आणि पॉवर 1 म्हणजे 3/2 होणार मल्टिप्लाय केल्यानंतर असं राहून जाईल. Therefore f of x is equal to -12. इंटिग्रेशन सॉल्व करूया 3 इंटू टी रेस टू 1/2 that is x raised to n formula x raised to n plus 1 by n plus 1 minus t raised to 5/2 upon 5/2 plus c राहील. इथं थोडंसं अजून जरा सिम्प्लिफाय केला तर हे 3 कट होईल. इकडे काय राहील बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू -1/2 रेसिप्रोकल केला तर 2 इथं टी राहणार ना जे एक्स लिहिले तिथे टी राहिलं बघा ते टी रेस टू 3/2 2 रेसिप्रोकल आहे ते डिनॉमिनेटर मध्ये गेलं इंटू टी रेस टू 3/2 -2/5 टी रेस टू 5/2 प्लस सी येणार. 2 कॉमन येऊन बाहेर ब्रॅकेटला 1/2 ने जे मल्टिप्लाय केले तिथला 2 कॅन्सल होईल म्हणजे जो एफ ऑफ एक्स होणार बघा तो मायनस इंटू ब्रॅकेट टी रेस टू 3/2 -1/5 टी रेस टू 5/2 प्लस सी येणार. सिम्प्लिफिकेशन बघा तुमच्याकडून काय चुकलं असेल तर थोडं लक्ष देऊन करा. मायनस जर आता ऑपरेट केला तर एफ ऑफ एक्स जो भेटला तो मायनस मायनस प्लस दॅट इज 1/5 टी रेस टू 5/2 प्लस मायनस मायनस टी रेस टू 3/2 प्लस सी. आणि टी म्हणजे जी व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे बघा की 3 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे टी आहे तर ती व्हॅल्यू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/5 टी ची व्हॅल्यू पुट करा. टी ची व्हॅल्यू 3 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 5/2 मायनस टी रेस टू दॅट इज 3 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 प्लस सी होईल. दिस इज द तुमचा आन्सर फायनल झाला. एफ ऑफ एक्स निघला. आता जो आपला निघला तो काय निघला बघा एफ ऑफ एक्स. ओके, पण आता तुम्हाला ह्याच्यामध्ये अनेक गिवन दिलेलं आहे बघा 5 टाइम्स ऑफ एफ ऑफ √2 इज इक्वल टू -4 दॅट इज हा जो एफ ऑफ एक्स आलाय इथं एफ ऑफ √2 आहे तर आपण इथे काम करूया की जो एफ ऑफ एक्स आहे ना त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी √2 पुट करूया. तर हे पुट एक्स इज इक्वल टू √2 एक्स ची व्हॅल्यू जर √2 पुट केला तर एफ ऑफ √2 इज इक्वल टू काय राहणार बघा एफ ऑफ √2 इज इक्वल टू 1/5 3 मायनस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी √2 पुट केला तर √2 चा स्क्वेअर होणार तुमचा 2 म्हणजे काय राहणार बघा इथं की 1/5 इंटू ब्रॅकेट 3 मायनस 2 रेज टू 5/2 रेज टू 5/2 मायनस किती दिले बघा परत 3 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू परत √2 पुट केला √2 चा स्क्वेअर किती येणार बघा 2 3 मायनस 2 रेज टू 3/2 3 मायनस 2 रेज टू 3/2 प्लस व्हॅल्यू किती आहे बघा सी. बघा बरोबर आहे का? ओके बर. आता आपल्याला काय करायचं बघा देताना ऍक्च्युली आपल्याला काय दिले बघा गिवन की 5 टाइम्स ऑफ एफ ऑफ √2 दिलाय इज इक्वल टू किती दिले बघा -4. तर तुम्ही इथे एक काम करू शकता की एफ ऑफ √2 ची जी व्हॅल्यू आहे ना ती -4/5 राहील का बघा. म्हणजे आपण जे आता इक्वेशन फाइंड केलं बघा की एफ ऑफ √2 तर ह्या एफ ऑफ √2 ची व्हॅल्यू -4/5 पुट करा. ही व्हॅल्यू येणार -4/5 इज इक्वल टू 1/5 हे 3 मायनस 2 1 ची पॉवर 5/2 म्हणजे 1च राहणार हे परत मायनस ही व्हॅल्यू परत 1 होणार प्लस येणार सी. तर सी ची व्हॅल्यू काय राहणार बघा सी इज इक्वल टू -4/5 -1/5 प्लस 1. Therefore C is equal to -4 -1 -5/5 -1 प्लस 1 दॅट इज C जो मिळेल तो आपल्याला 0 मिळेल. C 0 झाला म्हणजे तुमचा जो एफ ऑफ एक्स आहे तो एफ ऑफ एक्स मध्ये C ची व्हॅल्यू किती आली बघा 0 झाली. C तुम्हाला मिळून जाईल 0 C व्हॅनिश झाला
म्हणजे तुम्हाला एवढा जो रिक्वायर्ड मिळाला तो एफ ऑफ एक्स मिळेल का बघा. हा झाला तुमचा एफ ऑफ एक्स. आणि फायनली तुम्हाला एफ ऑफ वन फाइंड करायचं आहे. तर याच्यामध्ये पुट एक्स ची व्हॅल्यू वन पुट करा. पुट एक्स ची व्हॅल्यू जर वन पुट केला तर हे राहिलं किती बघा. एफ ऑफ वन इज इक्वल टू एफ ऑफ वन इज इक्वल टू 3 मायनस एक्स स्क्वेअर दॅट इज एक्स ची व्हॅल्यू वन. तर 3 मायनस वन म्हणजे 2 झालं. 1/5 इंटू 2^5/2 मायनस परत एक्स ची व्हॅल्यू जर वन ठेवला तर परत 2^3/2 राहणार. 2^3/2 राहणार. सी ची व्हॅल्यू तर झिरोच निघली आपली. आता आपल्याला जे पुढे काढायचं बघा पूर्ण सिम्प्लिफाय करायचं आहे. आता हे सिम्प्लिफाय करताना बघा 1/5 करा इथं, किंवा तुम्ही कॉमन काय घेऊ शकताय बघा की 2^3/2 कॉमन घेतलात तर 1/5 इंटू 2 राहील बघा हे, आणि रेस टू 1 राहील. 3/2 प्लस 1 5/2 आणि मायनस 1 राहणार. 2^3/2 हे 2/5 मायनस 1. टोटल सॉल्व करा. 2/3/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर ते -3/5 राहणार. ठीक आहे. आता थोडंसं बघा सिम्प्लिफिकेशन करून काय आन्सर येईल ते, त्या पद्धतीने ते सॉल्व्ह करून घ्या. 2^3/2 म्हणजे तुम्ही परत काय करू शकता बघा. 2^½ इंटू 2 -3/5 दॅट इज -6/5 आणि 2^½ म्हणजे √2 येणार. हे झालं फायनल आन्सर. -6/5 √2 -6/5 √2. कळालं का बघा. सबस्टिट्यूशन बघा काय पद्धतीने पुट करायचं आहे ते. एफ ऑफ वन ची व्हॅल्यू म्हणजे जेव्हा तुम्हाला इथं एफ ऑफ एक्स दिलेला असतो ना, आणि हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यामध्ये एक तुम्हाला कॉन्स्टंटची सी ची व्हॅल्यू काढायसाठी काहीतरी एक हिंट दिली असणार आहे. ती सी व्हॅल्यू फाइंड करूनच मग तुमचा एफ ऑफ एक्स फायनली मिळून जाईल. याची पीडीएफ सर ते पाठवतो तुम्हाला एक्स मी. हा सर सर ते हा एक्स क्यूबला आत घेऊन ते ते अंडर रूट a² - x² केलं तर एक्स क्यूबला आत घेतलास तर x⁻⁶ होणार ना ते. मग ते 3x⁻⁶ - x⁻8 होणार ना. एक्झाम्पल सॉल्व्ह कसं होईल, बरोबर ना. हम्म. आत गेलं तर ते x⁻⁶ होईल ना. पॉवर मध्ये बाहेर येताना तुमचा हाफ होणार ना त्याचे परत. रूट मध्ये हम्म. जाताना ते x⁻⁶ होणार. कळलं का आशुतोष. हा हा बघा, आणि कोणाला काय शंका असेल तर विचारा. जरा थोडं कम्युनिकेशन करा. डायरेक्टच बोला तुम्ही, तुम्हाला काय डाऊट असतील तर. बघा सगळ्यांना जर क्लिअर झालं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा एक तुमचा पॉलिनॉमियलची इक्वेशन या पद्धतीने जास्त विचारतात. आता हे एक्झाम्पल बघा 2025च आहे. 28 जानेवारी शिफ्ट 2. एफ ऑफ एक्स तुम्हाला दिलाय x⁻⁴ इंटू ब्रॅकेट 1 + x⁻⁴ dx आहे. आणि परत तुम्हाला मागचा जो पॅटर्न आहे ना त्याच पद्धतीने ते विचारलंय बघा. एफ ऑफ एक्स दिलाय आणि तुम्हाला सी काढायसाठी गिवन काहीतरी दिलेलं आहे. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू -6 आणि परत एफ ऑफ 1 काढायचं. तुम्ही सुद्धा यात ट्राय करू शकताय. आता सरळ तुम्हाला दिसते की इथे x⁻⁴ आहे. म्हणजे आपण सरळ सबस्टिट्यूशन एक काम करूया. x⁻⁴ ला सरळ टी ठेवून टाकूया. x⁻⁴ ला टी ठेवल्यानंतर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला तरी तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ते ऍडजस्ट होत नाही. त्यामुळे काय करूया की x ची जी पॉवर 1/4 आहे ती पॉवर जर त्या बाजूला घेतली राईट साईडला तर x ची व्हॅल्यू किती राहणार बघा t⁻⁴ राहणार. आणि मग जर तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढला, डायरेक्ट करतो बघा, dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह काढा 4t³ इंटू dt झालं. म्हणजे व्हॅल्यू जी मिळाली तुम्हाला ती dx ची मिळाली. ठीक आहे. तर आता परत आपण रिटर्न काय करू शकतो बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/1 एक्स पॉवर 1/4 म्हणजे टी येणार आणि इंटू t+1 होणार. आणि राहिलेला जो dx पार्ट आहे तो 4t³ इंटू dt झाला. करेक्ट आहे का बघा.
बर, मग देअर फोर एफ ऑफ एक्स जो मिळाला बघा तो 4 कॉन्स्टंट बाहेर घ्या. टी क्यूब बाय टी म्हणजे टी स्क्वेअर होणार आणि डिवायडेड बाय टी प्लस 1 इंटू डी टी झालं. बघा बरोबर का? तुम्ही पण सॉल्व्ह करा. बघा सोडवून ट्राय करून बघा. बघा आता पुढे काय राहणार. आता टी स्क्वेअर आहे खाली तुमचं बघा किती आहे टी प्लस 1 आहे. काय करता येईल पुढे बघा. कोण सांगेल का काय करता येईल. विचार करू, हा विचार करा, सोडवा. डायरेक्ट फक्त एक्झाम्पल मी सोडवलेलं बघत बसू नका. तर बघा डिनॉमिनेटर मध्ये तुमच्या आहे टी, न्यूमरेटर मध्ये आहे टी स्क्वेअर. बरं डिनॉमिनेटर मध्ये टी नुसता नाही आहे, टी प्लस 1 आहे, पॉवर मध्ये टी स्क्वेअर आहे. व जर सर तुमची हा सर ते सबस्टिट्यूशन जर 1 प्लस एक्स रेस टू 1/4 लाच ठेवलं तर काय फरक पडणार शेवटी 1 प्लस 1 एक्स रेस टू 1/4 ला जर टी ठेवलास तर एक्स रेस टू 1/4 ची व्हॅल्यू टी मायनस 1 होणारच ना. हा पण सर ते बरोबर ना. ते पण आहे. ते पण सर हा, त्याला एक्सपांड करून काय तर करता येऊ शकतं ना. काय करणार एक्सपांड जर तुम्ही तसं सबस्टिट्यूशन ठेवला फिरून परत तेच येणार ना. एक्स रेस टू 1/4 ला टी ठेवला अं, हा सर परत त्याला टी ठेवायचं आणि वरती खाली एक्स रेस टू हाफनी जर मल्टिप्लाय केलं तर मग एका सबस्टिट्यूशन मध्ये डायरेक्ट कुठं आन्सर यायला परत मल्टिप्लायच करत चाललायस तू. नाही म्हणजे त्यानं आन्सर वरती खाली सॉल्व्ह फक्त होईल. हो सर होतंय की झालंय. कसं सोडवणार. वरती खाली म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटरला एक रूट एक्सनी मल्टिप्लाय करायचं हम्म. आणि 1 प्लस एक्स रेस टू 1/4 ला टी कन्सिडर करायचं. ठीक आहे ना, मग एवढं लेंथी करत बसण्यापेक्षा इथं तुम्हाला एक मेथड काय झाली बघा की डिग्री ऑफ जे न्युमरेटर आहे ना ग्रेटर दॅन इक्वल टू डिग्री ऑफ काय बघा डिनॉमिनेटर आहे का. बरोबर ना. पॉवर जी आहे ना डिग्रीची ती जास्त आहे ना डिनॉमिनेटर पेक्षा. मग त्याला तुम्ही डिव्हिजन मेथड वापरू शकताय की. डिव्हिजन मेथड वापरू शकता ना किंवा डायरेक्ट पण ऍडजस्टमेंट केली तरी चालली असती पण मी आता दाखवतो. डिव्हिजन मेथड केला तर काय येणार बघा. टी स्क्वेअरला कशाने डिवाइड करायचं आहे टी प्लस 1 नी. तुमचा आता बघा इथं क्वेश्चन किती येणार पहिला टी राहील ना. टी स्क्वेअर बाय टी म्हणजे टी याला क्रॉस मल्टिप्लिकेशन परत इथं केला. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लाय केला तर टी स्क्वेअर प्लस टी झालं. सबट्रॅक्ट केला तर टी स्क्वेअर कट होईल हे मायनस टी राहणार आणि परत मायनस टीला टीने डिवाइड केला तर -1 होणार. -1 नी परत मल्टिप्लाय केला तर हे राहणार मायनस केला तर हे +1 राहील. आणि जेव्हा तुम्ही अशी डिव्हिजन मेथड वापरताय तेव्हा तुम्ही जो इंटिग्रेशनचा पार्ट लिहिताय तो कोशंट प्लस रिमाइंडर आपण डिवायझर लिहिताय. मग त्याच मेथडने मी परत काय लिहू शकतो बघा की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ बघा व्यवस्थित कोशंट प्लस रिमाइंडर बाय डिवायझर. कोशंट तुमचा आला किती बघा t-1, रिमाइंडर आला तुमचा 1, डिवायझर आहे t+1. हे पूर्ण एक्सपांड केलं शकता ना तुम्ही. आता हे डायरेक्ट सोपं पडेल ना, इझी पडेल ना डायरेक्ट हे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 इंटिग्रेशन सेपरेट द्या. टीचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय 2, 1चं इंटिग्रेशन टी आणि 1/t+1 म्हणजे लॉग ऑफ t+1 होणार. हे मल्टिप्लाय करून शेवटी तुम्ही कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी लिहिणार ना. आणि परत आता टी ची व्हॅल्यू पुट करू शकता एक्स रेस टू 1/4. म्हणजे एफ ऑफ एक्स तुम्हाला आत मिळेल बघा 4 ने मल्टिप्लाय केला तर 2t². टी स्क्वेअर म्हटल्यानंतर बघा टी ची व्हॅल्यू तुमची किती आहे बघा किंवा ठीक आहे मी आता पहिला सिम्प्लिफिकेशन करून घेतो 2t². परत काय राहिलं बघा 4t प्लस 4 इंटू लॉग ऑफ t+1 प्लस सी राहिलं. टी ची व्हॅल्यू पुट करा. टी ची व्हॅल्यू किती आहे बघा एक्स रेस टू 1/4. तर यात राहील किती बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ किती आहे बघा टी स्क्वेअर. टी ची व्हॅल्यू आपण लिहिले एक्स रेस टू 1/4. टी ची व्हॅल्यू किती लिहिले बघा एक्स रेस टू 1/4. टी ची व्हॅल्यू पुट करून बघा एक्स रेस टू 1/4 मागे किती राहिले बघा
स्क्वेअर म्हणजे याचा परत करा स्क्वेअर. स्टेप बाय स्टेप सगळं बघून लिहा जरा तुम्ही. -4 इंटू टी एक्स पॉवर 1/4 प्लस 4 टाइम्स ऑफ लॉग ऑफ 1 प्लस टी म्हणजे 1 प्लस एक्स रेस टू 1/4 प्लस सी झाला. हा झाला तुमचा आता एफ ऑफ एक्स. हा झाला आपला आता एफ ऑफ एक्स. आता याच्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं असून एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू तुम्हाला दिली -6. F0 किती दिल्या बघा -6. एक काम करा आता याच्यामध्ये पुट एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करा. आता एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केला तर हे F0 राहणार. हे 0 पुट केला तर 0च राहील. हे पण 0च राहील ना. आणि प्लस 4 टाइम्स ऑफ ln 1 प्लस 0 प्लस सी राहणार. एफ ऑफ 0 दिलाय -6. लॉग 1 पण 0च राहणार म्हणजे सी बिकम्स किती आला बघा -6. ती व्हॅल्यू परत एफ ऑफ एक्स मध्ये पुट करा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 इंटू एक्स रेस टू हे हाफ झालं. सिम्प्लिफाय केला तर 4x रेस टू 1/4 प्लस 4 इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स रेस टू 1/4 आणि सी तुम्हाला निघालाय -6. आणि फायनली तुम्हाला काय काढायचं बघा की एफ ऑफ 1 काढायचा आहे. मग एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा. आन्सर तुम्हाला मिळून जाईल. काय आन्सर आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. यात सॉल्व्ह करायचं असेल तर हे एफ ऑफ 1 इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केला तर हे 2 राहणार 4 राहणार प्लस 4 टाइम्स ऑफ ln एक्स ची व्हॅल्यू 1 परत हे लॉग 2 राहणार -6. therefore एफ ऑफ 1 इज इक्वल टू सिम्प्लिफिकेशन बघा तुम्ही तुमच्या साईडून -2 -6 -8 प्लस 4 टाइम्स ऑफ ln2. ऍडजस्टमेंट आता कशी केली बघा त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करून घ्या. मला वाटतं 4 कॉमन येईल याच्यातून. 4 कॉमन घेतला ऑप्शन नुसार बघा कसं काय करायचंय. 4 कॉमन घेतला तर हे लॉग 2 मायनस आन्सर 2 येईल. ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल बघा. अर्शन बरोबर का? होय सर बरोबर आहे. हा सोपं पडेल तर ना ते हे? टी सर ते होय. टी स्क्वेअर अपॉन टी प्लस ला टी स्क्वेअर -1 प्लस 1 केलं. मग ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर केल्यावर पण सेमच येते. हम्म? सर ते टी स्क्वेअर अपॉन टी प्लस 1 आहे बघा. हा तिथे ते न्युमरेटरला टी स्क्वेअर -1 प्लस 1 केलं. हा ती ऍडजस्टमेंट पण चालते का? अल्टरनेट मेथड ती पण वापरू शकताय. ती पण बरोबर आहे तुझी आशुतोष. ती सुद्धा करू शकताय. जे तुम्हाला दिलेलं आहे ना ते की आलं किती बघा आपलं 4 इंटू टी स्क्वेअर बाय टी प्लस 1 झाले ना. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 इंटू टी स्क्वेअर बाय टी प्लस 1 इंटू डी टी झाले. त्यानं ती सांगलेली ऍडजस्टमेंट पण बरोबर आहे. टी स्क्वेअर -1 करा प्लस 1 करा डिवाइड बाय टी प्लस 1 इंटू डी टी. तर परत हे थोडं सेपरेट केला तर ही व्हॅल्यू बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होईल म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी होणार. आपण डिनॉमिनेटर सेपरेट केला टी प्लस 1 प्लस 1 बाय टी प्लस 1 होईल इंटू डी टी होईल. असं सुद्धा केला तरी चालेल. आता इथं टी प्लस 1 कॅन्सल झालं 4 इंटू टी मायनस 1 प्लस 1 बाय टी प्लस 1 होणार. असं सुद्धा बरोबर आहे. करेक्ट आहे. ही सुद्धा मेथड करेक्ट आहे. -1 प्लस 1 ऍडजस्ट केला बघा. ते पण बरोबर आहे. पण आता इथे ऍडजस्टमेंट झालं म्हणून ठीक आहे. पण रेस टू 4 रेस टू 5 वगैरे आलं ना तर तुम्ही जी डिव्हिजन मेथड आहे ना ती डिव्हिजन मेथड लक्षात ठेवा. फक्त एक काम करा एंड झाली ना मीटिंग परत त्याच लिंकला जॉईन व्हा. 40 मिनिटाचाच आहे शेड्यूल ना त्यामुळे परत रिजॉईन व्हा. काय डाऊट आहे कोणाला बघा समजलं का मेथड? मेथड समजली असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 9 बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 असं दिलंय बघा. आता वरती पण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे डिनॉमिनेटर मध्ये पण क्वाड्रेटिक आहे बघा. हे बघा थोडस समजून घ्या. हे क्वाड्रेटिक आहे रूट मध्ये पण क्वाड्रेटिक आहे. आता आपण लिनियर बाय क्वाड्रेटिक असू दे
और लिनियर बाय रूट ऑफ क्वाड्रेटिक असू दे. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये जो तुमचा पी एक्स म्हणजे फॉर्म कसा असतो बघा थोडक्यात, की इंटिग्रेशन पी एक्स प्लस क्यू बाय रूट मध्ये असू दे किंवा फक्त क्वाड्रेटिक असू दे बी एक्स स्क्वेअर प्लस सी डी. आपण याच्यामध्ये पी एक्स प्लस क्यू चेंज करतोय ना, बरोबर का? न्युमरेटर आपण यात चेंज करतोय. असं पण करू शकताय किंवा मला समजा डायरेक्टच करायचं असेल, डायरेक्टच करायचं असेल तर बघा माझ्याकडून ते हे डिलीट झाले. ते आता बघा इथं बघा, डायरेक्टच तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकताय. बघा कसं करायचं ते असं करू शकता का बघा, डायरेक्टच जर मी डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्टमेंट केला, बघा व्यवस्थित, हे जरा एक्झाम्पल महत्वाचं आहे. इथं समजते का बघा, ऍडजस्टमेंट ही समजते का बघा. जर मी एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर तो किती येणार बघा, 2x प्लस 1 आहे, हा डेरिव्हेटिव्ह आहे. आणि इथं ऍक्च्युली जर बघा डिनॉमिनेटर मध्ये पण एक्स स्क्वेअर आहे, न्युमरेटर मध्ये पण एक्स स्क्वेअर आहे ना. मग ही जी डिनॉमिनेटरची टर्म जर आहे अशी मला आणायची असेल तर मी हे असं लिहिलं तर चालते का बघा, 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 केलं बघा ऍडजस्टमेंट, किंवा प्लस 2 करा इथं, प्लस 2 केला आणि यातून जर 2 कॉमन घेतलं तर डिनॉमिनेटर मधला जो रूट मधली जी क्वांटिटी ती आहे तशी ऍडजस्ट होते का बघा. आता त्यानुसार तुम्ही काय करा, इथलं न्युमरेटर ऍडजस्टमेंट करा. 2x स्क्वेअर तर होतच न्युमरेटर मध्ये. आता बघा हे 5x आहे, हे 2x आहे, म्हणजे ऍड मला इथे जे करायला पाहिजे ना ते इथे किती करायला पाहिजे बघा, 3x प्लस 2 आहे ते प्लस 7 करा. म्हणजे बरोबर जो तुमचा न्युमरेटर होता ना 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 9 तो आहे तसा राहिला का बघा. 2x प्लस 3x 5x आला, 7 प्लस 2 9 झालं, करेक्ट. अपॉन रूट मध्ये बघा काय राहणार, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू डीएक्स आलं. आता यातून आपण नेमकं काय मिळवलं बघा, की जो 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 होता ना त्याच्यामधून जर तुम्ही 2 कॉमन घेतला, तर राहणार किती बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 राहिलं. डिनॉमिनेटर सेपरेट करा, डिनॉमिनेटर बघा किती आहे, रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 झाले का बघा जॉईन सगळे. हा बघा पुढे कंटिन्यू करतो बघा, 3x प्लस 7 अपॉन रूट ऑफ किती आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू डीएक्स. ओके. आता हे झाल्यानंतर काय मिळालं बघा तुम्हाला, की न्युमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मधली जी रूट मधली क्वांटिटी सेम झाली ना. मग ए बाय रूट ए म्हणजे तुमचा एक रूट कॅन्सल होणार, म्हणजे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू डीएक्स आलं. प्लस करा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट कशी करायची आहे बघा, की 3x बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू डीएक्स प्लस 7 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 डीएक्स आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा की हे जे पहिलं इंटिग्रेशन सोडवायचं आहे बघा, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हे जे इंटिग्रेशन सोडवायचं आहे ते बघा तुम्हाला तिथं फॉर्म्युला ऍक्च्युली कुठला वापरायचा आहे, जो इंटिग्रेशन मधला हे जे फॉर्म्युला आहेत बघा, रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स वगैरे, तो फॉर्म्युला इथं सांगतो बघा तुम्हाला, लक्षात नसेल तर एक्स बाय 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस किती राहणार बघा इथं, ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. हा फॉर्म्युला इथं वापरायला पाहिजे. पण तुम्हाला इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर परफेक्ट ते ब्रॅकेट स्क्वेअर करायला पाहिजे ना, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग त्याच्यासाठी एखादं क्वाड्रेटिक असेल आणि परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर करायचं असेल तर आपण काय करतोय बघा, थर्ड टर्मचा फॉर्म्युला वापरतोय. थर्ड टर्मचा फॉर्म्युला 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स 1 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 1/4 होईल. म्हणजे बघा हे 2 इंटू इंटिग्रेशन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 थर्ड टर्म केली, प्लस 1 मायनस 1/4 प्लस आणि मायनस ऍडजस्टमेंट केला ना, एक्स्ट्रा घेतली म्हणून मायनस करून टाकलं, प्लस हे डीएक्स झालं आणि हे प्लस. आता पुढे बघा की परत तुम्हाला इथं आणि कुठला फॉर्म्युला लागणार बघा, हा जसा फॉर्म्युला सांगितला तसं हे परत इंटिग्रेशन सोडवायसाठी बघा
की एफ डॅश एक्स अपॉन रूट मध्ये एफ ऑफ एक्स डी एक्स असेल तर याचा आन्सर आपण लिहितोय 2 टाइम्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स. बरोबर. मग डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर रूट मध्ये किती आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स म्हटल्यानंतर तुम्हाला इथं ऍडजस्टमेंट काय करायला लागणार बघा, की इथं तुम्हाला लागणार 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झाला 2x प्लस किती लागणार बघा, 1 लागणार. ओके बरोबर आहे का बघा, 2x प्लस 1 लागणार. बर, पण तिथं न्युमरेटर मध्ये फक्त x होतं ना, बरोबर. म्हणून इथं काय घेतलं बघा, डिवायडेड बाय 2 करा, याला ब्रॅकेट टाकला तर हे परत मल्टिप्लाय केला तर हे राहणार 2 2 कॅन्सल होणार, x राहणार प्लस हाफ शिल्लक राहणार, मायनस हाफ देऊन टाक. ऍडजस्टमेंट बरोबर आहे का बघा. 3/2 ने मल्टिप्लाय कराल त्यावेळी 2 2 कॅन्सल होणार, 3x राहणार. ऍडजस्टमेंट बघा बरोबर आहे का. मी तर जरा थोडेसे परत ऍडजस्टमेंट करतो बघा. पहिला 3 ला बाहेर घेऊया आपण. 3 ला जर बाहेर घेतलं तर x अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 राहणार, dx राहणार प्लस 7. आता परत हे जे एक्झाम्पल आहे बघा, की परत तिसरा इथं तुम्हाला काय लागणार बघा, सगळे टाईप तुमचे कव्हर व्हायला लागलेत बघा यामध्ये, की 1 अपॉन रूट मध्ये क्वाड्रेटिक असेल तर परत आपण थर्ड टर्मने ऍडजस्टमेंट करतोय. आता याची थर्ड टर्म मगाशी आपण काढून बघितलेलीच आहे 1/4, तर ते परत ऍडजस्टमेंट करा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 प्लस 1 मायनस 1/4 राहिला पार्ट किती बघा, dx. बरोबर का बघा. हा ठीक आहे. आता हे झाल्यानंतर बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 म्हणजे एक्स प्लस किती राहणार बघा, 2 इंटू इंटिग्रेशन एक्स प्लस हाफचा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 4 मायनस 1 म्हणजे 3/4 इंटू dx आलं. प्लस आता इथली ऍडजस्टमेंट थोडीशी बघा व्यवस्थित. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x लागणार, बरोबर. इथं 2x लागणार आणि प्लस 1 लागणार, बरोबर. तर आता हे 2x घेतलं, होतं कोइफिशियंट किती बघा, x होता ना. इथं बघा व्यवस्थित, इथे लागणार आपल्याला 2x प्लस 1, एक्सचा कोइफिशियंट होता 1, एक्स्ट्रा घेतला 2, बाहेर द्या हाफ. जेव्हा मल्टिप्लाय कराल तेव्हा हाफ आणि 2 कॅन्सल होईल, हे 2 2 कॅन्सल होईल, एक्स राहिलं प्लस 1/2 एक्स्ट्रा आला, त्याला बॅलन्स करायला परत मायनस 1/2 करा. इंटिग्रेशन मध्ये आहे तसंच डिनॉमिनेटर मध्ये बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू dx प्लस करा 7 इंटू इंटिग्रेशन. हे जे लिहिलं ते परत काय राहणार बघा, एक्स प्लस हाफचा झाला स्क्वेअर प्लस 3/4 इंटू dx. ओके. नेक्स्ट स्टेप बघा, 2 इंटू इंटिग्रेशन रूट मध्ये एक्स प्लस हाफचा स्क्वेअर प्लस रूट 3/2 स्क्वेअर इंटू dx. परत तुम्ही सेपरेट करू शकता. इथं सेपरेट करायला गेला तर हे 1/2 3 ला मल्टिप्लाय झालं तर 3/2 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 1 बाय अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आणि हे 1 बाय मायनस 1/2 बाहेर ते 3 न मल्टिप्लाय केलं तर हे राहणार बघा इंटिग्रेशन ऑफ 3/2. इंटिग्रेशनच्या बाहेर तुम्ही 3/2 लिहिला तरी चालेल, 1 बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ओके. प्लस ही व्हॅल्यू किती राहिली बघा, 7 इंटू 1 बाय एक्स प्लस हाफचा स्क्वेअर प्लस 3/4 इंटू dx. बघा इंटिग्रेशन सगळं बरोबर आहे का, समजते का बघा. 2 इंटू, अजून इंटिग्रेशन मी सोडवत नाही आहे तसंच लिहितो, एक्स प्लस हाफचा स्क्वेअर प्लस रूट 3/2 चा स्क्वेअर इंटू dx प्लस 3/2. इथं फॉर्म्युला झाला बघा, एफ डॅश एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स 2 टाइम्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स येणार, म्हणजे येऊन जर इथं 2 टाइम्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 झालं. आता हे परत बघा, इथं जे तयार झालं बघा, की परत 1 अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन झालं. मगाशी पण जे आलं होतं तेच आलं बघा इथं, म्हणजे ह्या दोघांची तुम्हाला ऍडिशन करता येते ऍक्च्युली. म्हणजे इथं पण तुम्ही जर थर्ड टर्मने केला, हे बघा मी इथं लिहितो बघा याच्या पुढची स्टेप, 3/2 थर्ड टर्मने जर परत करायला गेला तर इथं मगाशी माझं रूट घ्यायचं राहिलं बघा, हे रूट आहे तसं लिहा, हे रूट मध्ये लिहा
एक्स प्लस हाफचा स्क्वेअर प्लस 3/4 dx प्लस 7 इंटू 1/√ऑफ x प्लस हाफचा स्क्वेअर प्लस 3/4 इंटू dx. इथं सेम इंटिग्रेशन आहे का बघा हे जे आहे ना हे सेम इंटिग्रेशन आहेत का बघा. या दोघांचं तसं तुम्ही प्लस आणि मायनस कोइफिशियंट जो आहे ना त्याचं तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन करून घेऊ शकताय. आता इथं मी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करतो बघा, तुम्ही पण अप्लाय करा डायरेक्ट. काय येणार बघा की हे राहणार 2 इथं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फॉर्म्युला किती येतो बघा x/2 फॉर्म्युला मग लिहिलाय बघा मी इथं x/2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज नथिंग बट हे जे एक्सपान्शन केलं तुम्ही हे कुणाचं केलंय बघा या रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनच केलंय, म्हणजे सिम्प्लिफाय करून तुम्हाला तेच भेटणार का बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन प्लस हे 2 कॅन्सल झालं, रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन राहील आणि इथला इंटिग्रेशन सेम आहे -3/2 प्लस 7चं ऍडिशन करून घ्या -3/2 प्लस 7/1 एलसीएम 2 वाला -3 प्लस 14 म्हणजे 11/2 प्लस राहणार का बघा, म्हणजे प्लस 11/2 इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ x प्लस हाफचा स्क्वेअर प्लस √3/2 चा स्क्वेअर इंटू dx. करेक्ट. बरं आता काय होईल बघा हे 2 ला 2 कट होईल, इथं काय सिम्प्लिफाय केलं तर काय राहणार 2x प्लस 1/2 लेंदी क्वेश्चन आहे बघा, सिम्प्लिफिकेशन कॅल्क्युलेशन भरपूर करावं लागणार तुम्हाला प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन आणि इथं जो फॉर्म्युला तुमचा आता इथं होणार बघा या ठिकाणी जो फॉर्म्युला होणार बघा तो फॉर्म्युला तुम्हाला इथं काय करायला लागणार बघा की 1/√ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. फॉर्म्युले सगळे माहित पाहिजेत. काय राहणार बघा ln ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा झाला फॉर्म्युला, तो फॉर्म्युला इथं ऑपरेट करा. काय राहील बघा की लॉग ऑफ एक्स प्लस हाफ प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे ह्याचं एक्सपान्शन जे आहे ते ऍक्च्युली कुणाचं आहे बघा की ह्याचंच एक्सपान्शन आहे, ते परत तुम्ही आहे तसं लिहिला तरी चालेल. म्हणजे इथं राहणार किती बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन प्लस सी झालं. आता तुम्ही हे सगळं सॉल्विंग करून घ्या आणि नेमकं एक्झॅक्ट तुम्हाला कम्पॅरेटिव्ह मध्ये अल्फा इथं अल्फा आहे तुमचा, या ठिकाणी तुम्हाला अल्फा आणि बीटा हे दोन फाइंड करून घ्या आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. आणि हे जे क्वेश्चन आहे तुमचा तो न्यूमेरिकल आन्सर टाईप आहे ना, फायनल आन्सर तुम्हाला अल्फा प्लस 2 बीटा काढायचं आहे ते तुम्ही फाइंड करू शकता. बघा सिम्प्लिफिकेशन सगळं करेक्ट आहे का. या दोघांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला ह्या कॉमन घेतलं पाहिजे, ह्याचा कोइफिशियंट ऍड करून घ्या म्हणजे बरोबर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन हे तुमचं सिम्प्लिफिकेशन होऊन जाईल. सर हा तिथं लास्टच्या ह्याच्यात स्टेपला तिथे 3 एक राहिलंय रूटच्या बाहेर, ते 2 कॅन्सल झालं ना मधल्या टर्म मध्ये. हा तो 3 राहिला करेक्ट, हा 3 राहिलाय, हा 3 राहिला हा. बरोबर. मग तिथं रूट कॉमन घेऊन मग पुढे एक्स्ट्रा सॉल्व्ह करायचं. हा येऊन जाईल ना तुम्हाला कम्पॅरेटिव्ह करून. आणि काय राहिलंय का बघा थोडं सिम्प्लिफिकेशन जरा चेक करून घ्या तुम्ही. मेथड समजली का बघा, तुम्हाला याच मेथडने बरं पडेल, कारण दुसऱ्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करायला गेला तर थोडी भरपूर ऍडजस्टमेंट करायला लागेल. काय कोणाला अल्टरनेट मेथड येते यश. हा सर. अल्टरनेट मेथड आहे का, हेच बरोबर आहे. हेच बरोबर आहे. ठीक आहे चला सॉल्व्ह करून घेताय थोडं नंतर मी पीडीएफ पाठवतो तुम्हाला. हा, मी हा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो. हा हा ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6 एक काय दिला बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब साइन एक्स dx इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी दिलेला आहे आणि तुम्हाला जे फाइंड करायचं आहे बघा ते 8 टाइम्स ऑफ जी ऑफ π/2 प्लस जी डॅश ऑफ π/2. थोडक्यात तुम्हाला जी ऑफ एक्स फाइंड करायचं आहे आणि जी डॅश ऑफ एक्स पण फाइंड करायचं आहे. ठीक आहे ओके.
कसं करता येईल बघा. इंटिग्रेशन जे आहे ना ते आपल्याला एक्स क्यूब इंटू किती दिले बघा, साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी आहे. आता इथं तुम्ही इंटिग्रेशन बायपार्ट्स फॉर्म्युला यूज करायला पाहिजे बघा, कारण दोन फंक्शन्स आहेत ना, एक्स क्यूब आणि साइन एक्स. तुम्ही लाईट रूल यूज करू शकताय का बघा याच्यामध्ये. तर पहिल्यांदा अल्जेब्रिक येणार ना, म्हणजे यू, आणि हे काय झालं बघा, व्ही झाला का बघा. आता इथं इंटिग्रेशन जे आहे ना, तुम्ही जनरलाइज्ड फॉर्म्युला यूज करू शकताय का बघा, यू इंटू व्ही डी एक्स वाला. जनरलाइज फॉर्म्युला कधी वापरू शकताय बघा, जेव्हा तुमचं यू फंक्शन आहे ना, तो यू फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह शेवटी तुमचा 0 यायला पाहिजे. म्हणजे काय बघा, यू जो आहे तो तुमचा एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे ना, तो शेवट 0 आला पाहिजे. तर तो जनरलाइज फॉर्म्युला काय बघा, यू इंटू व्ही वन मायनस यू डॅश व्ही टू प्लस यू डबल डॅश व्ही थ्री मायनस यू ट्रिपल डॅश व्ही फोर प्लस सो ऑन. मग आता तो फॉर्म्युला बरोबर बसतोय का बघा. पहिल्यांदा यू म्हणजे आहे एक्स क्यूब, यू म्हणजे एक्स क्यूब, व्ही वन म्हणजे व्हीचं इंटिग्रेशन, व्ही वन म्हणजे तुमचं व्हीचं इंटिग्रेशन, म्हणजे साइन एक्सचं जे इंटिग्रेशन आहे ते येणार आहे तुमचं मायनस कॉस एक्स, मायनस करा यू डॅश म्हणजे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार 3x². व्ही टू जे आहे ते व्ही वनचं इंटिग्रेशन आहे, मग व्ही वन तुमचा मायनस कॉस एक्स आहे, त्याचं इंटिग्रेशन मायनस आहे तसंच राहणार, कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स येणार, मायनस यू डॅश व्ही टू झाला प्लस यू डॅश डबल डॅश ना आता, म्हणजे 3x² डेरिव्हेटिव्ह परत आपण काढला तर तो 6x येणार, आणि व्ही थ्री म्हणजे व्ही टूचं इंटिग्रेशन, व्ही टू तुमचा मायनस साइन एक्स आहे, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, मायनस मायनस प्लस कॉस एक्स येणार का बघा. ओके, मायनस याच पद्धतीने केला तर थोडं बरं पडेल ना तुम्हाला. मायनस काय बघा, यू ट्रिपल डॅश, यू ट्रिपल डॅश म्हणजे 6x चा डेरिव्हेटिव्ह येणार 6, कॉसचं आता इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे, व्ही फोर म्हणजे व्ही थ्रीचं इंटिग्रेशन, तर कॉसचं इंटिग्रेशन येणार साइन एक्स. आता बघा परत 6चा डेरिव्हेटिव्ह तुमचा येणार 0, इथं तुमचं इंटिग्रेशन थांबलं बघा. आता हे सगळं सॉल्व्ह करून तुम्हाला मिळालेलं आहे जी ऑफ एक्स प्लस सी. सॉल्व्हिंग केल्यावर काय काय येणार आहे बघा, मायनस एक्स क्यूब इंटू कॉस एक्स मायनस मायनस प्लस 3x² इंटू साइन एक्स प्लस 6x इंटू कॉस एक्स मायनस 6 साइन एक्स इज इक्वल टू येईल तुमचं जी ऑफ एक्स प्लस सी. बघा बरोबर आहे का, सगळ्यांना समजलं का बघा. सगळे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सगळे बरोबर आहेत का चेक करा. ओके, आता बघा हे सगळं जर करेक्ट असेल तर आपल्याला जी ऑफ पाय बाय टू प्लस जी डॅश ऑफ पाय बाय टू काढायचं आहे. आता हा तर झाला आपला जी ऑफ एक्स, सी तुम्ही इकडे घेऊ शकताय. त्याच्यामध्ये मी सरळ काय करू शकतो बघा, पुट एक्स ची व्हॅल्यू पाय बाय टू पुट करा. इथं पाय बाय टू पुट केला तर हे मायनस पाय बाय टूचा क्यूब, कॉस पाय बाय टू तुमचं येणार आहे 90चं तुमचं 0 होणार, कॉस 90 0 झालं, प्लस परत एक्स व्हॅल्यू पाय बाय टू पुट करा म्हणजे π²/4 होणार, साइन 90 1 झालं, कॉस 90 परत 0 येणार ते 0 झालं, साइन 90 1 होणार म्हणजे -6 राहिलं, इज इक्वल टू जी ऑफ पाय बाय टू प्लस व्हॅल्यू सी राहणार. बघा बरोबर का. तर हे फायनल तुम्हाला सॉल्व्ह करून काय मिळेल बघा, जी ऑफ पाय बाय टू सोडवलेलं सगळं बरोबर आहे का बघा. जी ऑफ पाय बाय टू प्लस सी ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 3π²/4 -6. आता परत तुम्हाला जी डॅश ऑफ पाय बाय टू काढायचा ना. सी ची व्हॅल्यू कशी मिळेल कोण सांगेल का बघा, सी ची व्हॅल्यू कशी मिळून जाईल तुम्हाला. आता ऍक्च्युली बघा मी जेव्हा इंटिग्रेशन घेतलं ना ह्या बाजूचं लेफ्टचं, हे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन याचा सी घ्यायला पाहिजे ना मला.
म्हणजे इथं जे मी इंटिग्रेशन सोडवलं बघा, हे जे इंटिग्रेशन सोडवलं ना आपण एक्स क्यूब इंटू साईन एक्स, त्याचं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तुम्हाला काय लिहायला पाहिजे होतं बघा, सी. इथं पण किती लिहायला पाहिजे होता, सी. म्हणजे दोन्ही बाजूचा ऑटोमॅटिक तुमचा जो सी आहे ना, तो कॅन्सल आउटच होणार का बघा. म्हणजे तुमचा ऍक्च्युली जेव्हा तुम्ही जी ऑफ पाय बाय टू पुट करणार आहे, म्हणजे ही व्हॅल्यू सी राहणारच नाही ना, म्हणजे तुम्हाला जो मिळेल तो डायरेक्ट जी ऑफ पाय बाय टू मिळेल का बघा. बरोबर ना, कारण लेफ्ट साईडचं जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन सोडवताय तेव्हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी लिहायला पाहिजे की, कारण राईटला तुम्ही फक्त जी ऑफ एक्स प्लस सीच लिहिलाय. इंटिग्रेशन काढला एक्स क्यूब इंटू साईन एक्सचा, त्याचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी घेतला. कारण तुम्हाला सी जो दिलाय ना इथं, तोच का घेतला बघा, की सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. तो सी कॅन्सल झाला, कारण इथं सीच घ्यायला पाहिजे ना आपल्याला, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तिथं डिनोट केल्यामुळे मेन्शन केलंय आपल्याला एक्झाम्पल मध्ये, म्हणून सी घेतला. तर तो सी कट झाला, जी ऑफ एक्स व्हॅल्यू मिळाली, एक्स व्हॅल्यू पाय बाय टू मिळाली, एक्स व्हॅल्यू पाय बाय टू पुट केली तर तुम्हाला जी ऑफ पाय बाय टू भेटला. आता त्यानंतर तुम्हाला काय काढायचं बघा अजून, जी डॅश ऑफ पाय बाय टू, म्हणजे हे जे इक्वेशन आहे तुमचं, याला इक्वेशन नंबर मी तात्पुरतं 1 म्हणतो. तर त्या इक्वेशन नंबर 1चा परत तुम्हाला एकदा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे, म्हणजे जी डॅश एक्स झाला. बरोबर का बघा. म्हणजे इथं असं लिहूया की डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. तर आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तुम्हाला एक्स क्यूब इंटू कॉस एक्सचा किंवा मायनस एक्स क्यूब इंटू कॉस एक्सचा. डेरिव्हेटिव्हचं तुम्हाला इथं प्रोडक्ट बसणार. यू म्हणजे मायनस एक्स क्यूब येणार, कॉसचा इंटिग्रेशन घेतलं, सॉरी डेरिव्हेटिव्ह घेतला, मायनस साइन एक्स येणार, प्लस सेकंड म्हणजे कॉस एक्स, आणि मायनस एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती राहणार बघा, मायनस 3x क्यूब. बघा, मायनस एक्स क्यूब इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला, प्लस परत तुम्ही 3x स्क्वेअर इंटू साइन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर 3x स्क्वेअर, साईनचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स, प्लस सेकंड आहे तुमचं साइन एक्स, 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार 6x. सिमिलर पुढे जर गेला तुम्ही तर 6x कॉसचा डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन एक्स, प्लस कॉस एक्स, 6x चा डेरिव्हेटिव्ह 6 मायनस, जर ब्रॅकेट टाका थोडस, आता ब्रॅकेट टाकायची पण काही गरज नाही आहे ऍक्च्युली. 6 साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुमचा किती येणार बघा, मायनस 6 कॉस एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार जी डॅश एक्स. बघा का बरं, बघा बरोबर आहे का, जी डॅश एक्स झाला तुमचा. आता ह्या जी डॅश एक्स मध्ये तुम्ही सरळ पुट करा एक्स इज इक्वल टू पाय बाय टू, कारण आपल्याला जी डॅश पाय बाय टू पाहिजे. आता इथं परत पाय बाय टू पुट केला तर काय काय राहणार बघा, मायनस आहे पाय बाय टू चा क्यूब, पाय क्यूब बाय 8, साइन 91 झालं, मायनस आहे तसं ठेवा, हे मायनसच आहे, प्लस करा एक्स व्हॅल्यू परत पाय बाय टू पुट केला, कॉस 90 झिरो होणार, परत कॉस 90 झिरो झालं, प्लस करा एक्स ची व्हॅल्यू पाय बाय टू साइन 91, एक्स ची व्हॅल्यू पाय बाय टू 6 इंटू पाय बाय टू, प्लस 6 इंटू पाय बाय टू, साइन 90 तुमचा परत 1, समोरचं मायनस आहे, कॉस 90 झिरो झाला, कॉस 90 झिरो झाला, इज इक्वल टू जी डॅश ऑफ पाय बाय टू. बघा सॉल्व्ह करून घेतल्यानंतर काय मिळेल बघा, 6 पाय बाय टू, हे प्लस मायनस मायनस होणार, हे कॅन्सल झालं, म्हणजेच तुम्हाला जी डॅश ऑफ पाय बाय टू व्हॅल्यू मिळेल बघा, हे मायनस मायनस प्लस पाय क्यूब बाय 8. दिस इज जी डॅश ऑफ पाय बाय टू. आणि आता तुम्हाला फायनल जी व्हॅल्यू काढायची आहे बघा, ती काढायची आहे तुम्हाला 8 इंटू जी ऑफ पाय बाय टू. जी ऑफ पाय बाय टू ची व्हॅल्यू किती आहे बघा, 3 पाय स्क्वेअर बाय 4 मायनस 6, प्लस जी डॅश ऑफ पाय बाय टू व्हॅल्यू मिळाले पाय क्यूब बाय 8. सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार बघा, 8 4 टू जा 8, 6 पाय स्क्वेअर मायनस 48 प्लस 8 कॅन्सल होईल, पाय क्यूब राहील. आता पाय क्यूबचा कोइफिशियंट तुमचा अल्फा आहे ना, इथं पाय क्यूबचा कोइफिशियंट अल्फा म्हणजे अल्फा 1 झाला, पाय स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे बीटा, बीटा झाला तुमचा 6, आणि फायनली गॅमा तुमचा आहे मायनस 48. आता सगळ्यांचं काय करायचं बघा, तुम्हाला अल्फा प्लस बीटा मायनस गॅमा करायचंय. अल्फा प्लस बीटा 7 झाला आणि मायनस मायनस प्लस 48 झालं, या दोघांचं जर ऍडिशन केला तर मला वाटते 55 तुमचा आन्सर येऊन जाईल. बघा सगळ्यांना समजलं का, सिम्प्लिफिकेशन खालचं पण बघून घ्या.
कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. चला, झालं का? सगळ्यांना समजलं का? बघा, पीडीएफ नंतर पाठवतो, तुम्ही त्यातले आन्सर बघा, चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आय ऑफ एक्स तुम्हाला दिलेला आहे. या टाईपचे पण क्वेश्चन बरेच विचारतात हा. बघा, पहिल्यांदा वाचा क्वेश्चन, काय करता येईल बघा. एक्स मायनस 11 डिनॉमिनेटर मध्ये दिलेलं आहे, रेस टू 11/3 इंटू एक्स प्लस 15 रेस टू 15/3 दिले. बरोबर. हे असे तुम्हाला दोन लिनियर फॅक्टर दिले जातात हा. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस एक्स अल्फा रेस टू एम एक्स मायनस बेटा रेस टू एन आणि डीएक्स दिलेलं असतं. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकताय बघा, की एक्स मायनस अल्फा अपॉन एक्स मायनस बेटा, कारण त्याची पॉवर सेम करा, त्याची पॉवर सेम करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. मग आता तसं काय करता येईल का बघा, तसं काय करता येईल का बघा. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला आय ऑफ एक्सच काढायचं आहे. परत दिलेले कंडिशन दिलेले आहेत, एक्सच्या व्हॅल्यू 37 24 पुट करून कम्पेअर करा, बी प्लस सी फाइंड करता येईल. तर आय ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन, बघा व्यवस्थित मी आता काय करतो इथं, एक्स मायनस 11 रेस टू 11/13 एक्स प्लस 15 रेस टू 15/13. तुम्हाला इथं आता एक्स मायनस 11 ची पॉवर 11/13 आहे. मी ते ऍडजस्टमेंट करताना काय करतो बघा, पॉवर मला सेम करायची आहे, म्हणजे एक्स प्लस 15 रेस टू 11/13 करतो आणि त्याला इंटू परत बॅलन्स करायला पाहिजे त्या स्टेपला. फिफ्टीन रेस टू परत 11/13 करा. बघा बरोबर आहे. त्याच्यातून झालं काय बघा, की आय ऑफ एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल 1 अपॉन, हे दोघांच्या पॉवर सेम झाल्या, म्हणजे एक्स मायनस 11 अपॉन एक्स प्लस 15 रेस टू 11/13. आणि या दोघांचा आता बेस इक्वल झाला ना, म्हणजे पॉवर मध्ये तुमचे ऍडिशन होऊन जाईल, इंटू 1/x प्लस 15 रेस टू, दोघांचे डिनॉमिनेटर पण सेम आहे बघा, 15 प्लस 11 म्हणजे 26/13, म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला का बघा. बरेच क्वेश्चन्स विचारतात ह्या टाईपचे, समजते का बघा मेथड. एक्स मायनस अल्फा पॉवर एम एक्स मायनस बीटा पॉवर एन, एकाला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं, एक टर्म डिनॉमिनेटर मध्ये घेतली आणि रेस टू आता ते 11/13 केलं. आता ह्याच्यानंतर हे केल्यानंतर काय होईल बघा, की हे जे आपण सेम करून घेतले पॉवर मध्ये, त्याला सबस्टिट्यूशन ठेवूया. म्हणजे जे सबस्टिट्यूशन ठेवायचं बघा, की एक्स मायनस 11 अपॉन एक्स प्लस 15 ला सरळ टी ठेवून टाका. आणि सबस्टिट्यूशन ठेवल्यामुळे आता याचा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वोशंट यूज करूया बघा, एक्स प्लस 15 डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ऑफ एक्स मायनस 11 एक्स प्लस 15चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय सेकंडचा स्क्वेअर, हा सेकंडचा स्क्वेअर झाला, dt बाय dx झालं. त्यात काय कॅन्सल होणार बघा, एक्स एक्स कॅन्सल होईल ना, एक्स एक्स कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस झालं, 15 प्लस 11 म्हणजे 26 झालं, म्हणजेच 1 अपॉन एक्स प्लस 15चा स्क्वेअर dx झाला, इज इक्वल टू dt अपॉन 26 करा. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ना, याला तुम्हाला dt बाय 26 करता येईल. काय येईल बघा आता, आय ऑफ एक्स इज इक्वल टू 1 बाय, याला पूर्ण ठेवलं टी रेस टू 11/13, आणि ही जी व्हॅल्यू झाली आता आपली 1 बाय एक्स प्लस 15 रेस टू 2 इंटू dx ची व्हॅल्यू तुम्हाला अशी लिहिता येईल dt बाय 26. ओके. तर आय ऑफ एक्स इज इक्वल टू 1/26 बाहेर घ्या, कॉन्स्टंट आहे, आणि ही टी ची पॉवर जर न्यूमरेटर मध्ये घेतली तर प्लस झालं मायनस 11/13 इंटू dt,
I of x is equal to 1 by 26 x raised to n चा फॉर्म्युला t raised to minus 11 by 13 plus 1 upon minus 11 by 13 plus 1. That is 1 by 26 t raised to 13 minus 11 2 by 13 होईल अपॉन 2 by 13 होईल. बघा बरोबर आहे का? हे 13 टू जा 26 टू जा 4 होणार 1 by 4 t raised to 2 by 13 plus c येणार. आणि आपण जी टी ची व्हॅल्यू पुट केली होती बघा ती परत रिसबस्टिट्यूट करा. टी ची व्हॅल्यू किती आहे बघा एक्स मायनस 11 अपॉन एक्स प्लस 15 रेज टू 2 by 13 प्लस सी. दिस इज आय ऑफ एक्स. माझं काम संपलेलं आहे बघा. सिम्प्लिफिकेशनचा तुमचा पार्ट आहे. आता तुम्हाला फाइंड आउट काय करायचं बघा. एक्स ची व्हॅल्यू एकदा 37 आणि एक्स ची व्हॅल्यू एकदा 24 पुट करायची. या इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करा आणि ऑटोमॅटिक तुमचा सी पण व्हॅनिश होऊन जाईल कारण आय ऑफ 37 मायनस आय ऑफ 24 प्लस सी पुढचा मायनस सी कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी एकदा पुट एक्स ची व्हॅल्यू 37 पुट करा. दॅट इज आय ऑफ 37 राहील 1 by 4. 37 जर पुट केला तर ती व्हॅल्यू 26 येणार आणि हे 52 राहणार रेज टू 2 by 13 प्लस सी. एक्स ची व्हॅल्यू 24 आहे. आय ऑफ 24 इज इक्वल टू 1 by 4. 24 पुट केला तर हे 13 राहील आणि ते किती राहते बघा 24 पुट केला तर हे 39 राहील रेज टू 2 by 13 प्लस सी. आणि ह्या दोघांचं परत काय करायचं बघा तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे. त्या दोघांचं सबट्रॅक्शन करून टाकू. तर आय ऑफ 37 मायनस आय ऑफ 24 1 by 4 तर कॉमन येईल 26 by 52 म्हणजे हाफ 2 by 13 1 by 3 रेज टू 2 by 13 प्लस सी. ही झाली व्हॅल्यू. आता परत तुम्हाला काय कम्पेअर करायचं आहे का बघा बी रेज टू आणि सी रेज टू ते कम्पेअर करा आणि सॉल्व्ह करा. क्वेश्चन समजलं का बघा. ठीक आहे. कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. या टाइपचे क्वेश्चन्स जे आहेत ना हे या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. बरेच क्वेश्चन्स आहेत बघा पीवायक्यू मध्ये. ठीक आहे मी नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा की ई रेज टू एक्स इंटू ब्रॅकेट दिलेला आहे. हे ब्रॅकेट मध्ये टर्म दिलेले आहेत तुम्हाला. अजिंक्य हे काय आलं एकदम चुकून. ई रेज टू एक्स दिले बघा. आता ज्या वेळी तुम्हाला ई रेज टू एक्स इंटू ब्रॅकेट हा एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला बघा. हे जे आन्सर आहे ना ई रेज टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी आहे. ओके मग याच्यामध्ये एफ ऑफ एक्स एक्स शोधावं लागतोय आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण इथे शोधावं लागणार तुम्हाला. तो तिथं प्रेझेंट आहे का बघा. मग आता एफ ऑफ एक्स तर दिसताना तुम्ही ह्या दोघांना तर म्हणू शकत नाही. पहिल्या टर्मला तुम्ही एफ ऑफ एक्स कन्सिडर करा आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तिथं प्रेझेंट आहे का बघा. हे परत सांगतो मी बघा ई रेज टू एक्स जर असेल ना बाहेर इंटिग्रेशन मध्ये आतमध्ये तर हा पॅटर्न शक्यतो तुमचा तिथं परफेक्ट बसून जातो. त्यासाठी तुम्हाला एफ ऑफ एक्स आणि प्लस एफ डॅश एक्स इथं शोधावं लागेल. मी आता इथं ट्राय करतो बघा. लेट मी कन्सिडर करतो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स साइन इनवर्स एक्स अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढून बघूया एफ डॅश एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काढे. आता डेरिव्हेटिव्ह कसा काढणार बघा. पहिल्यांदा येणार आहे सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह बघा मी लिहितो या स्टेप सगळ्या एक्स इंटू साइन इनवर्स एक्स मायनस एक्स साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन येणार सेकंडचा स्क्वेअर. सेकंडचा स्क्वेअर म्हणजे रूटचा स्क्वेअर केला तर कॅन्सल होईल स्क्वेअर रूट. ओके डेरिव्हेटिव्ह बघा आता नेक्स्ट स्टेप मध्ये एफ डॅश एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं एक्स इंटू साइन इनवर्स एक्स म्हणजे तुम्हाला इथं वापरायला लागणार डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल. एक्स इंटू साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स एक्स
काय झालं, बरोबर आहे का बघा, काय डाऊट आहे? सर ते एक्स ला 1/x केलं आणि ते रूटच्या आत नेलं की मग ते सोपं पडेल. एक्स ला काय करणार? 1/x करायले पण ते स्क्वेअर रूटच्या आत नेलं. नाही म्हणजे डेरिव्हेटिव्ह चुकला का काय, माझी ऍडजस्टमेंट चुकले काय? नाही ना सर ते सोपं होते त्यामुळे क्लिअर आवाज ऐकू येत नाही. सर ते एक्स आहे ते न्यूमरेटर मधला एक्स आहे त्याला 1/x करायचं आणि डिनॉमिनेटरला लिहायचं. डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचा, हा त्यांना काय आणि होईल? ते अंडर रूट नाही, मग ते अंडर रूट न्यायचं मग ते सोपं होते ना डेरिव्हेटिव्ह झालं. काय कसंही करा, ते काय आता तो पार्ट तुमचा आहे, तुम्ही कसं ऍडजस्ट पद्धतीने करता त्या पद्धतीनं करा. हे तर बरोबर आहे का बघा, एक्स इंटू रूट ऑफ 1 - x² प्लस साइन इनवर्स एक्स, परत एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला, मायनस एक्स इंटू साइन इनवर्स एक्स इंटू आता रूटचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/2 रूट एक्स, आणि परत रूट मधल्या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह येणार -2x डिवायडेड बाय 1 - x². हे जे करतोय ते बरोबर आहे का, फक्त बघा त्यात काय कुठं मिस्टेक असेल तर सांगा. f(x) इज इक्वल टू, आता हे परत रूट मल्टिप्लाय केला आतमध्ये तर एक्स राहणार, प्लस परत रूटने मल्टिप्लाय केला तर राहणार किती बघा, साइन इनवर्स एक्स इंटू रूट मध्ये 1 - x². इथं काय राहील बघा, 2 ला 2 कॅन्सल होईल, मायनस एक्स इंटू हे मायनस एक्स काय झालं बघा, प्लस x² साइन इनवर्स एक्स अपॉन रूट ऑफ 1 - x², टोटल डिवायडेड बाय येणार आहे 1 - x². बघा बरोबर का? ओके. आता ह्याच्या डिवाइड बाय 1 आहे, ह्याच्या पण डिवाइड बाय 1 आहे, वरचा जो एलसीएम येईल तुमचा तो काय राहणार बघा, की रूट मध्ये 1 - x², इथं 1 आहे, एक्स इंटू रूट ऑफ 1 - x², प्लस याला परत रूट 1 - x² ने मल्टिप्लाय केला तर ते साइन इनवर्स एक्स इंटू 1 - x² राहील, प्लस आता डिनॉमिनेटर सेमच आहे, x² इंटू साइन इनवर्स एक्स, आणि डिवायडेड बाय 1 - x² आहे तसं लिहा. ओके. बरं त्यानंतर बघा, ही रूटवाली क्वांटिटी जी आहे ना, ही जी रूटवाली क्वांटिटी आहे ना, ती जर खाली गेली तर दोघांचा बेस तर सेमच झाला, म्हणजे रेस टू 3/2 होईल का बघा, 1 - x² रेस टू 3/2 झालं. ओके. आता न्यूमरेटरचा पार्ट काय राहिला बघा, एक्स इंटू रूट ऑफ 1 - x² प्लस साइन इनवर्स एक्स ने मल्टिप्लाय करा, साइन इनवर्स एक्स मायनस x² साइन इनवर्स एक्स आणि प्लस x² साइन इनवर्स एक्स आहे. आता ह्यातून कॅन्सल काय झालं बघा, प्लस मायनस x² साइन इनवर्स एक्स कॅन्सल झालं, बरोबर राहिलं काय बघा, की एक्स इंटू रूट ऑफ 1 - x² प्लस साइन इनवर्स एक्स अपॉन 1 - x² रेस टू 3/2 राहिला. हा झाला तुमचा f'(x). बरोबर तोच राहतोय का थोडासा बघा, सेपरेट करून घेणार असाल तर सेपरेट करा, साइन इनवर्स एक्स पहिला घ्या, साइन इनवर्स एक्स अपॉन 1 - x² रेस टू 3/2 प्लस इथं काय राहणार बघा, प्लस एक्स इंटू रूट ऑफ 1 - x² अपॉन 1 - x² रेस टू 3/2, that is f'(x) is equal to sin inverse x अपॉन 1 - x² रेस टू 3/2 प्लस एक रूट यातलं कॅन्सल होईल बघा, x अपॉन 1 - x², कारण दोघांचा बेस इक्वल आहे ना, रूट मध्ये 1 - x², आणि ही जी क्वांटिटी आहे ती किती लिहितोय आपण, 1 - x² रूट ऑफ 1 - x², रूट मध्ये 1 - x² कॅन्सल. ओके. म्हणजे बरोबर ह्या f(x) चा डेरिव्हेटिव्ह इथे तुमचा प्रेझेंट आला का झाला का बघा. म्हणजे हा फॉर्म्युला बसेल, म्हणजे तुम्हाला आन्सर इथं काय लिहिता येईल बघा, की e raised to x into f(x) plus f'(x), e raised to x into f(x). f(x) means x sin inverse x upon root of 1 - x² plus c is equal to g of x plus c. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन त्यांनी c's घेतलाय ना, त्यामुळे दोन्हीकडचे c कट झाले. आता तुम्हाला पुट करायची आहे व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू हाफ, कारण g ऑफ 1/2 फाइंड करायचं आहे. पुट केलं बघा, x ची व्हॅल्यू हाफ, काय राहिलं बघा, e raised to हाफ, हे हाफ, आणि साइन इनवर्स हाफ तुमचं राहणार π/6 अपॉन अंडर रूट मध्ये 1 - 1/4 इज इक्वल टू g ऑफ 1/2. काय राहील बघा आता मग सिम्प्लिफाय करून तुमचं हे थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया, हे π/12 होईल. ओके बरोबर आहे का बघा, थोडंसं e raised to हाफ इंटू रूट मध्ये हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 - 4 होणार,
आणि रूट मध्ये 3 - 4 म्हणजे रूट मध्ये 3/2 इज इक्वल टू जी ऑफ 1/2. हे 6 होईल. पाय अपॉन 6√3 ई रेस टू हाफ इज इक्वल टू जी ऑफ 1/2. तर कुठं आन्सर आहे का बघा इथं, त्याप्रमाणे लिहिलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन सगळं करेक्ट आहे का जरा चेक करा. मला वाटतं ऑप्शन मध्ये बरोबर आहे का, मॅच होते का बघा. होईल ना मॅच. ई रेस टू 1/2 आणि हे √3 आहे ना, म्हणजेच काय लिहिता येईल तुम्हाला, π/6 आणि हे रूट मध्ये एकत्र लिहा, E/3 इज इक्वल टू जी ऑफ 1/2. ऑप्शन नंबर बी मॅच होतो का बघा. कळलं का बघा, कोणाला काय शंका असेल तर विचारा.